नमस्कार मंडळी. जगाच्या रंगभूमीवर सुरू असलेल्या जीवनाच्या नाट्याला आनंददायी बनवण्यासाठी घेऊन आलो आहोत तुमच्या टेन्शनवरची मात्रा. महाराष्ट्राची हास्य जत्रा, रथी महारथींचा हास्य कल्लोळ. मंडळी, आज आहे रंगभूमी दिन. या भूतलावरील सगळ्या रंगकर्मींना आणि सगळ्या रसिक प्रेक्षकांना रंगभूमी दिनाच्या खूप शुभेच्छा. मंडळी, आजचा आपला इथला रंगभूमी दिन सुद्धा अतिशय अविस्मरणीय होणार आहे, कारण मराठी रंगभूमीवरील आणि चित्रपटसृष्टीतील दोन उत्तुंग शिखरं आज आपल्या या हास्य जत्रेत सहभागी होणार आहेत. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. व्हॅक्यूम क्लीनर ह्या सध्या रंगभूमीवर गाजत असलेल्या नाटकाच्या निमित्तानं आपल्याबरोबर धमाल करण्यासाठी आलेले कॉमेडीचे बादशहा, सुपरस्टार अशोक सराफ आणि रंगभूमीवरची अनभिषिक्त सम्राज्ञी कॉमेडी क्वीन निर्मिती सावंत यांचं तुम्हा दोघांचंही हास्य जत्रेत अगदी मनापासून स्वागत. व्हॅक्यूम क्लीनर ह्या नाटकातील कलाकार सागर खेडेकर, प्रथमेश शेऊलकर आणि तन्वी पालव हे देखील इथे उपस्थित आहेत. त्यांचं देखील मनापासून स्वागत. आम्ही सगळेजण तुमच्या कामाचे चाहते आहोत, तुमच्या कॉमेडीच्या टायमिंगचे चाहते आहोत. आज दस्तूर खुद्द तुम्ही इथे आलात. खरंच आज आमच्या हास्य जत्रेला 4 चांद लागले. खरंच थँक्यू सो मच फॉर कमिंग. थँक्यू. अशोक मामा, निर्मितीताई, तुमच्या येण्यामुळे आज सगळ्यांचे चेहरे अतिशय खुललेले आहेत. पण तुम्ही या सगळ्यांना काय टिप द्याल? मला वाटत नाही की मी काही टीप द्यावे असे हे लोक आहेत. एक तयारीचे आहेत आर्टिस्ट. कुठून आणलेत कुणास ठाऊक. मी आवर्जून बघतो हा प्रोग्राम, चांगला वाटतो. ऊर्जा नावाची जी काही गोष्ट असते ना, ही काय आहे चीज, हे सगळं ह्यांच्याकडून कळतं. आणि ह्यांच्या माझा चेहरा पाहिल्यानंतर किंवा निर्मितीचा चेहरा पाहिल्यानंतर यांच्या चेहऱ्यावर हास्य आले. पण यांच्या चेहऱ्यावरच्या हास्यामुळे अख्खा महाराष्ट्र सध्या हसतो, ही केवढी मोठी गोष्ट आहे. मला खरोखर तुम्हा लोकांचं म्हणजे कौतुक वाटतं. तुम्हा लोकांच्या एकंदर कामाचं, एकंदर धावपळीचं आणि एकंदर काहीतरी चांगलं प्रेझेंट करण्याच्या धडपडीबद्दल मला तुमचं नेहमीच अप्रूप वाटत आलेलं आहे. हे सगळं आम्ही तुमच्याकडून शिकलोय. पंचायत केलीस माझ्या हातात. कॅरी ऑन. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. मी तुम्हा दोघांनाही आसनस्थ होण्याची विनंती करते. थँक्स अ लॉट. बसू ना? हो. असं नसतं. बरं चल. तर रंगदेवता नटराज आणि रसिक प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करून सुरू करत आहोत तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. तर मंडळी, रंगभूमी दिन कोण, कधी, कसा साजरा करेल काही सांगता येत नाही. आत्ता इथे एक अतिशय अभिनव पद्धतीनं साजरा होणारा रंगभूमी दिन बघूया. तुमच्या समोर येतात ट्रॅजेडीचे कर्दन काळ, जे करतात ह्या मंचावर लाफ्टरचा धूरंजाळ, अर्थात प्रसाद खांडेकर आणि पंढरीनाथ कांबळे. मॅडम, सगळं होईल ना व्यवस्थित? काय स्किट? स्किट वाजवणारच आहे मी. ऑपरेशन बद्दल विचारतोय, म्हणजे ऑपरेशन व्यवस्थित होईल ना? नाही नाही नाही, त्याची अजिबात चिंता करू नका. आमचे सर ना खूप चांगले ऍक्टर आहेत. हा, मग काय चिंता. ऍक्टर? तुम्हाला डॉक्टर म्हणायचंय का? नाही नाही, काय प्रॉब्लेम काय? चांगले डॉक्टर चांगले ऍक्टर होऊ शकतात, मग चांगले ऍक्टर चांगले डॉक्टर का नाही होऊ शकत? आओ, सुरुवातीलाच काय नारळ देताय? डॉक्टर कुठे आहेत? म्हणजे कुठे, कधी येणार आहेत ते? क्यू द्यायला लागतो. म्हणजे काय हाडाचे ऍक्टर आहेत ते, असे उभेत विंगेत पण येणार नाही क्यू दिल्याशिवाय. अहो, आधी तर ना ते मेडिकलला ऍडमिशन घ्यायला पण तयार नव्हते. नाही नाही नाहीच असंच म्हणत होते. शेवटी घरच्यांनी समजावलं की अरे तिथे पण ऑपरेशन थिएटर असतं. थिएटर शब्द ऐकला ना तेव्हा जाऊन ऍडमिशन घेतली. मी बोलते त्यांना, ऍक्टर डॉक्टर रेडी का? हो, रेडी रेडी. देऊ पहिली देऊ. हो, काय पहिली काय देत आहे? बेल. ओ बेल. ए गौऱ्या, चल पहिली दे. ओके.
अरे देवा, हे पहिली दिली. अरे हो. पहिली दिली. हे पहिली दिली. विंगेतला स्पॉट ऍडजस्ट झाला नाही. लवकर जा, लवकर जा. विंगेतला स्पॉट ऍडजस्ट झाला नाही. अरे देवा. हे आणि बुकिंग किती आहे बघ, बुकिंग किती आहे बघ लवकर. डॉक्टर 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 एक मिनिट मला जरा नीट सांगाल का की म्हणजे हे सगळं काय चाललंय. म्हणजे इकडे पहिली बेल दिली, तुम्ही आल्याला बुकिंगचं विचारताय, हा लाईटचा स्पॉट ऍडजस्ट करतोय. मला कळत नाही म्हणजे हे हॉस्पिटल आहे की शांत व्हा. नाट्यगृह आहे, मला सांगा ना नीट. शांत व्हा मिस्टर पॅडी कांबळे. हाय, हॅलो. मी ऍक्टर प्रसाद खांडेकर. अहो गेले इतके दिवस मी तुमच्याशी डॉक्टर म्हणून बोलत होतो. नाही, मी डॉक्टर पण आहे, मी ऍक्टर पण आहे. हल्ली काय हो, कोणी काही होतो. हा म्हणजे डॉक्टर ऍक्टर होतात, ऍक्टर नेते होतात, डिरेक्टर जज होतात, ज्युनियर आर्टिस्ट पहिल्या पर्वाचे विजेते होतात, बॉडी बिल्डर गायक होतात, गायक नट होतात, नट लेखक होतात, लेखक नट होतात, काही नसले काही होतात. कोणी कोणी काही होतं. म्हणजे बेसिकली मला व्हायचं होतं ऍक्टर, पण मी झालो डॉक्टर. मी कुठे बोलत बसलोय. चल ना, दुसरी दे चल लवकर दुसरी दे. हा, चल दुसरी दे. हा ओ डॉक्टर हा. ओ तुमच्या या पहिल्या दुसरीच्या नादात माझं 13वं घालू नका म्हणजे मिळवली. हा? प्लीज तुम्हाला मी पाया पडतो, नका हो. मीच आधीच टेन्शन. आणि हे घे नारद फोडायला सांगा तिकडे. चल लवकर जा. माझी प्रॉपर्टी कैची आहे, ब्लेड आहे, कॉटन आहे, टॉर्च आहे, सगळं. अरे कॉस्ट्युम कुठे आहे? कॉस्ट्युम कुठे आहे माझा? हा, लवकर लवकर. असं नाही तर पुढून घालायचं असतं. मागून घालतो. हा घे लवकर लवकर. आम्हा डॉक्टर. ओके बस 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 बस. डॉक्टर डॉक्टर ऐका ना, बहुतेक ना माझा सीट नंबर चुकीचा आहे. मी तिकडे जाऊन बसतो. माझा थांबा हो, थांबा. बघू नाही हो, हाच सीट नंबर आहे. एकच सीट आहे इथेच ऑपरेशन आहे. चला चालू करूया. चल लवकर. तिसरी दे. चल चालू करा. हे दे ना, हे बाबा हे तिसरी दे ना लवकर. स्वागतम, सुस्वागतम. अरे हा अनाउन्समेंट करतोय. रंगदेवता, नाट्य रसिक आणि श्री गणरायाला विनम्र अभिवादन करून स्पीड जरा. रंगमंच इस्पितळ सहर्षण सविनय सादर करीत आहेत. ओव्हर कॉन्फिडन्स थिएटर निर्मित एक 2 अंकी धमाल स्पेशल विनोदी सस्पेन्स ऑपरेशन एक मुतखडा मंतरलेला. एक मुतखडा मंतरलेला आणि एक पेशंट तंतरलेला. आता ऑपरेशनला आपण सुरुवात करूया. काय झालं डॉक्टर, करा ना ऑपरेशन. डॉक्टर ऑपरेशन करायला सुरुवात करा ना. आपण नाटकाचा प्रयोग हा व्यवस्थित पार पाडायचा. Okay. तीच एनर्जी, Yes, yes. त्याच एनर्जीने करायचा आणि प्रयोग यशस्वी करायचा. Yes, doctor, come on, हा? do it. फक्त काय तो प्रयोग आहे. बरोबर. कधी रंगेल, कधी गंडेल. हा पण आपण टेन्शन नाही घ्यायचं. हा प्रेक्षक असो का नसो, आपण प्रयोग चोख पार पाडायचा. हा चल रे, बेल दे. चल लवकर बेल दे. अरे आता कसली बेल? मगाशी दिला ना 3 बेल. इंटरव्हल झालं हो, इंटरव्हल. काय इंटरव्हल झालं, ऑपरेशन अर्ध झालं, आता मध्यंतर. अहो, काय करताय? आपण नंतर बोलूया. तुम्ही लवकर जाऊन या, पटकन लघवी बिगवीला जाऊन या. अरे कसा जाऊन येऊ? इकडे पोट फाडून ठेवलंय, तुम्ही लघवीला कसा जाऊ? बारक्या, छान वड्या आण, चल लवकर. अहो हे पोट फाडून ठेवलंय आणि चहा वडे कसले खाताय? घ्या ना, तुम्ही पण पॉपकॉर्न घ्या हो. अरे कुठे फेडशील हे पॉपकॉर्न? ह्या अशा पिजेंनी ना रंगभूमीची वाट लावली आणि नटांनी तर लाच सोडली. कोण बसलेत समोर? काहीतरी बाळक, त्यांनी पण शी करून रिस्पॉन्स दिला ना. मामा तर मगापासून हसत नव्हते, आता हसले ते पण कुत्सित हसले तुझ्यावर. कशाला असं करतो? एक काम कर, चल दुसरी बेल देऊन टाक, बदल मार. चल दुसरी दे बेल. बाबा, हे दुसरी दे लवकर. तुम्ही या लवकर नकाराला. दे दुसरी दे. हा चल तिसरी पण देऊन टाके. तिसरी पण देऊन टाक. चल लगेच. हा चल. हो डॉक्टर सुरू करणार. डॉक्टर सादर करीत आहोत
एक मुतखडा मंतरलेला. पात्र परिचय. अरे बरो तो पात्र परिचय. इकडे पहिला सुरू करतो दुसरा अंक. कटन दे. दुसरा अंक सुरू कर. ए डॉक्टर. अरे हा गेला. अरे वाचवा डॉक्टर. डॉक्टर या डॉक्टर. डॉक्टर चुरचुरतोय पोट. डॉक्टर या. अरे मला वाचवा रे. कोणीतरी वाचवा. तो सर्जन कुठे गेला? सर्जन. अरे तू काय येडा आहेस काय? डोक्यावर पडलायस काय? तूच आलायस ना दाढी लावून आता. आज तुझ्या पाठांतराचा लोचा आहे. तू बोल. तिथे गेला. तो सर्जन कुठे गेला? सर्जन. तिथे गेला. तिथे गेला काय? हा. त्याला काय वाटलं माझ्यापासून लपेल? आलो डॉक्टर. अरे हा परत गेला. अरे हा येत का नाही? डॉक्टर लवकर याला फाडून ठेवलंय. ए डॉक्टर हे. मला शोधत कोणी आलं होतं इथे? दाढी लावून कोणी आलं होतं? दाढीला मेंदूला ताप आलाय काय रे? अरे तूच आहेस ना बघा तर ये जा करतोय दाढ्या लावून. म्हणजे तू ओळखलं? माझा मेकअप नीट झाला नव्हता. अरे देवा. अरे बापरे. ही कोणती नस? ही नस आता मला कापावीच लागेल. काय? हो. ही नस मला आता कापावीच लागेल. हो डॉक्टर काय करताय? नस कशाला? एक आंबा नसला तर संपूर्ण पेटी नसते. नसे तुला पण आता तेच होणार आहे. नसे. नको मामंजी नको. मी तुमच्या पाया पडते. पदर पसरते मामंजी. नका त्या नसेला कापू मामंजी. मी पाया पडते. नाही सुनबाई नाही. त्या नसेने स्वामींची गद्दारी केली. तिला कापावंच लागेल. महाराज मैं तो आपका शायर हूँ महाराज. वैसे मुझे बोलने का हक नहीं है महाराज. फिर भी उस नस को छोड़ दो महाराज. आता हे शायर बोलतात म्हणून सोडलं तुला. बोल नसे बोल. मी त्याला सोडणार नाही. शेवटी गाठ मामंजींसोबत आहे. अरे हा थांबला परत. स्पॉट. अरे काय चाललंय या डॉक्टरचं? या आता या. हा. डॉक्टर या ना. शेवटी गाठ या मामंजी सोबत आहे. तो काय समजला? तो असंच आमच्या स्वामींना धोका देईल? नाही. त्याला काय वाटलं त्या काळाश्वर किंडीच्या डोहामध्ये लपून बसेल? अरे आमची नजर आहे. आमची गरुडाची नजर आहे. त्याला शोधूनच काढू. किडनी स्टोन तयार हो. आक्रमण. या किडनी स्टोनचा कडे लोट करा. क्या बात है Well पैसा. done, well done, वाह well done. ठीक वाह, आहे. वाह, Very वाह. good, क्या fantastic. बात है जबरदस्त. डॉक्टर डॉक्टर म्हणजे सगळं ओके होतं? अरे हा. थँक्यू. आमचा परफॉर्मन्स कसा होता? पाटी कांबळे थँक्यू. अरे. गौरव मोरे सर. थँक्यू सो Thank मच. you, sir. Thank you. एक सेकंड. हे तुमचं पाकिट. थँक्यू सो अरे मच. थँक्यू सर थँक्यू. थँक्यू. पुढच्या वर्षाची पण 27 मार्च तारीख लक्षात ठेवायची. हा? नाही पण डॉक्टर माझ्या एक लक्षात नाही आलं की म्हणजे दर वर्षाची म्हणजे 27 मार्च ही जी तारीख आहे ती म्हणजे त्या तारखेला तुम्ही आम्हाला बोलून आमच्याकडनं का परफॉर्मन्स करून घेताय? तुम्हाला एवढंच वाटत असेल तर तुम्ही एखादं थिएटर बुक करा ना आणि तिकडे जाऊन तुम्ही तुमचा परफॉर्मन्स करा. नाही हो. एवढा कुठे वेळ मिळतोय? ते आपला तालमी करा, रिहर्सल करा, एवढं नाही वेळ मिळत. मग आपल्या प्रोफेशनमध्येच एक दिवस थिएटरसाठी काढायचा. आणि 27 मार्च का? तर या दिवशी जागतिक रंगभूमी दिन असतो म्हणून. काय कांबळे मी पण ना हाडाचा रंगकर्मी आहे. खूप असं थिएटरबद्दल पॅशन होतं. पण काय जबाबदाऱ्या वाढल्या, हप्ते वाढले, डॉक्टर झालो आणि पॅशन मागेच राहिलं. पण आपण काय थिएटरची खाच सोडवत नाही ना थिएटर. आता समोर बघ एवढे दोघं दिग्गज बसलेत. कर्तृत्वाचा अख्खा डोंगर सर केलाय त्यांनी. पण नाटक सुटतंय का बघ. अजूनही या वयात दौरे करतायत, नाटक करतात, नवीन मुलांसोबत काम करतात. हा थिएटरचा किडा आहे. तो शांत बसू देत नाही. म्हणून मग मी ठरवलं वर्षातला एक दिवस आपल्याच प्रोफेशनमध्ये नाटक करायचं आणि
खास भागवून घ्यायची. थँक्यू तुम्ही आलात. आणि तुम्हालाही थँक्यू की तुम्ही एवढा छान माझा शो बघितलात. तुमच्यातही असे बरेच जण असतील की अंगात प्रामाणिकपणे त्यांनी थिएटर भिनवून घेतलंय, पण नाईलाजास्तव दुसऱ्या प्रोफेशनमध्ये गेलेत, तरी पण आतमध्ये कुठेतरी थिएटर जिवंत आहे. अशा माझ्या सगळ्या मित्र आणि मैत्रिणींना जागतिक रंगभूमी दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. क्या बात है, क्या बात है, सुपर हिट. आय एम शुअर जे ॲक्टर आहेत मनानी आणि जे वेगळ्या प्रोफेशनमध्ये आहेत त्या सगळ्यांना इतकं भिडलं असणार आहे हे सगळं. मस्त मजा आली. विचारा दर्दी हास्य रसिकांना त्यांना कसा वाटलाय परफॉर्मन्स. सई भावा जिंकलायस आज, 100% जिंकलायस. शेवटचा जो ट्विस्ट होता, रादर जो छान एक संदेश होता, ज्यांनी सगळ्यांनाच खरंच बरं वाटलं असेल मनापासून, त्याच्याबद्दल पण मला खूपच कौतुक वाटलं. आणि मस्त लिखाण उत्तम, सादरीकरण उत्तम, प्रॉपर्टी उत्तम, मस्त. प्रसाद दा. मला कायम असं वाटतं की माणसाच्या 3 मूलभूत गरजा असतात, अन्न, वस्त्र आणि निवारा. कलाकाराच्या 4 बेसिक गरजा असल्या पाहिजेत, अन्न, वस्त्र, निवारा आणि नाटक. आहा हा हा. मला भयंकर आवडलं स्किट. अत्यंत महत्त्वाचा विचार मांडण्याचा प्रयत्न केलास आणि तो ह्युमरसली गेलास, त्यामुळे प्रचंड आवडलं मला. उत्तम, अप्रतिम. वा वा वा. निर्मितीताई तुम्हाला कसा वाटला परफॉर्मन्स. सगळ्यात आधी आपल्याला सगळ्यांना जागतिक रंगभूमी दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. मला खूप आवडला परफॉर्मन्स. मला मुळात लेखन आवडलं या स्किटचं. आणि मला पर्सनली असं वाटलं की हा जो डॉक्टर आहे जेवढा पॅशनेट आहे नाटकासाठी वगैरे, तर आपल्या नाटकवाल्याने पण एवढं पॅशनेट असायला हवं. म्हणजे शूटिंग आलं म्हणून आपल्यातले बरेच जण नाटकाचा प्रयोग सोडून शूटिंगला जातात. त्या लोकांनी तर हे स्किट बघायलाच हवं. आणि तुम्ही दोघं, म्हणजे मी तर हास्य जत्रा बरेच वेळेला बघते, जेव्हा जेव्हा शक्य होईल तेव्हा बघते. तुम्ही सगळेच धिंगाणा करता इथे. तर मला असं वाटतं आपण सगळे इथे ना नाटकवाले आहोत, त्यामुळे तुम्हाला नाटकातल्या आतल्या गमती जमती सगळ्या माहिती आहेत. आणि हा ॲक्ट त्यामुळे खूप फुलवता, तुम्ही खूप सुंदर फुलवता. म्हणजे जसं तू 2-3 एंट्रीज घेतल्यास, तो एक किडा असतो आपल्यातला की आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीचे रोल करायची खूप हौस असते. त्या सगळ्या गोष्टी छान उतरल्या या स्केटमध्ये. असाच वेडेपणा कायम ठेवा. थँक्यू. अशोक मामा तुम्हाला कसा वाटला ॲक्ट. छान, फारच छान. मुळात थॉट मला अतिशय आवडला. थॉट फारच डीप आहे. नाटक हा एक आपल्या मराठी माणसाच्या आयुष्यातला एक अविभाज्य घटक आहे असं मी म्हणतो. आणि प्रत्येकाला कुठेतरी वाटत असतं की मी नाटकात काम करावं, कशाही रीतीने स्टेजवर चढण्याची त्याला अतीव इच्छा असते. हे लोक हे जे स्किट आहे कुठेतरी रिलेट करतील असं मला वाटतं, की त्यांना वाटेल की हे रे मलाही असंच वाटतं की आपण नाटकात काम करावं. तेव्हा हा तुम्ही जो एक माणसाच्या, म्हणजे नाटक वेड्या माणसाचा आयुष्यातला एक स्वभावाचा जो कंगोरा दाखवलात, हा फारच छान होता. म्हणजे लक्षात ठेवण्यासारखा होता. कारण नुसता फालतू की कॉमेडी झालेली नाही आहे, त्याला एक निश्चित मिनिंग आहे असं मला वाटतं. आणि अशी मिनिंग असलेली कॉमेडी असेल तर काय प्रश्नच नाही. छान, फारच छान, चांगलं केलं तुम्ही सादर. एक चांगला परफॉर्मन्स दाखवला त्याबद्दल थँक्यू व्हेरी मच. हाय हाय, थँक्यू सो मच. मंडळी, अंशुमन दादाची एक नवीन फिल्म येते, जिचं प्रमोशन करायला तो गेलाय थेट अरुण कदमांकडे. बघूया तिथे काय घडतंय. नमस्कार मंडळी, मी तुमचा लाडका दादूस अरुण कदम, कॉमेडी स्टार, कॉमेडी किंग, थोर समाजसेवक. तर बालांनो, आज मी इकडं आरजे झालो रे. बोला ना, मी पण एक छोटंसं एक रेडिओ चॅनल काढलेलं आहे. त्याचं नाव आहे रेडिओ अडीच क्वार्टर वन स्मॉल. दुनिया टाइट है भाई, दुनिया टाइट है भाई. Yeah! अरुण दादूस की सांग. ये असो. तर भालांनो, आज आमच्याकडे एक प्रमोशन करायला येणार आहेत, ज्यांचं नाव आहे सगळ्यात कॉमेडी स्टार, सगळ्यात बुटक बैंगन. येत आहेत अंशुमन वसारे. ए वासरे नाही रे, विचारे. वसारे
अंशुमन विचारे जोरदार टाळ्या स्वागत करा. मग कशाला बोललात उगाच टाळ्या अरे वेलकम टू द माय शो, ज्याचं नाव आहे टकली चकली कुर्रम कुर्रम विथ अरुण कदम. ओनली ऑन रेडिओ अडीच क्वार्टर वन स्मॉल. दुनिया टाइट है भाई. दुनिया टाइट है भाई with अरुण दादूस के संग. तर सुरू करूया. एक विचारू का काय? हे चकली टकली दुनिया टाईट आहे ह्याच्यातून लेखकाला विनोद अपेक्षित आहे का? नाही होत नाही तो अजिबात. काय अजिबात विनोद होत नाही. तुम्ही धन्यवाद मला बोलवल्याबद्दल. म्हणजे काय माहिती का, म्हणजे प्रमोशनची संधी दिली त्याबद्दल आभारी आहे मी तुमचा. आपण कार्यक्रम सुरू करूया. हा, तर मंडळी हा जो अंशुमन विचारे आमच्या रेडिओ चॅनलवरती आलेले आहेत आपल्या पिक्चरची लाल करायला. प्रमोशन लाल काय प्रमोशन शब्द बोला अरे ना. वाचाऱ्या प्रमोशन काय नसतं रे, आमच्या लोकांना याच भाषेत कळतं. अच्छा. तेव्हाच तर माझा शो हिट आहे. हो काय? मला पण प्रश्न आहे, का हिट आहे तो? अं? नाही नाही बरोबर आहे तुमचं हिट करेक्ट आहे. म्हणजे तुम्ही विचारा ना. ऍक्च्युअली काय झालं माहिती आहे का, प्रोड्युसर आणि चॅनलने जबरदस्ती केली ना म्हणून यावं लागलं. ओके ओके सुरू करूया. तर आपण आपल्या मुलतानी मातीकडे बोलूया. मुलाखती म्हणायचं का? नाही माती ऑलरेडी तुम्ही करता इकडे. मुलाखत म्हणा मुलाखत. हा तर आपण मुलाखतीकडे बोलूया. सगळ्यात मला अंशुमनजी सांगा तुमच्या पिक्चरचं नाव काय आहे? ऍक्च्युली फार युनिक नाव आहे पिक्चरचं. खुशाल चेंडू अंशूची पडली विकेट. तुमच्या पिक्चरचं नाव मला जामच भारी आवडलेलं आहे, म्हणजे जाम आवडलेलं आहे. तर आता मला तुमच्या पिक्चरची स्टोरी सांगा. ऍक्च्युली कसं माहिती आहे, फारसं वेगळ्या पद्धतीचा सिनेमा आहे आमचा. हो म्हणजे तुम्ही आधी एंड दाखवता नंतर सुरुवात करता. काय जोक जोक जोक. कंटिन्यू कंटिन्यू कंटिन्यू. जरा शांत बसा प्लीज. हा तर मी स्टोरी सांगतो. हा. ऍक्च्युली काय होतं की म्हणजे मी हा. म्हणजे अंशुमन विचारे हा. क्रिकेटपट्टू असतो हा, हा, हा. आणि नंतर हळूहळू तो फेमस होतो. हो. मग अनेक मुली त्याच्या प्रेमात पडतात. मग तो सगळ्या मुलींबरोबर फिरतो. हो म्हणजे सत्य घटनेवर आधारित आहे हे story. काय बोलताय तुम्ही? नाही नाही सॉरी कंटिन्यू कंटिन्यू कंटिन्यू. हा तर ऍक्च्युअली काय होतं, असा फिरतो तो खुशाल चेंडू सारखा वागत असतो. हा. आणि एके दिवशी एक मुलगी त्याला भेटते आणि तिथेच त्याची विकेट पडते. तो तिच्या प्रेमात पडतो. खुशाल चेंडू सारखा वागत असतो आणि त्याला तिच्याबरोबर लग्न करायचं असतं. बरं. आणि नेमकं चालू सामन्यामध्ये त्याचा खून होतो. तो खून का झाला, कसा झाला, कुणी केला, ही सस्पेन्स स्टोरी म्हणजे आमची फिल्म आहे. बरं मी काय बोलतो, तो खुनी कोण असतो रे? फिल्म जाऊन बघा ना, तुम्हाला कळेल. मग असं नाही रे, म्हणजे सांग ना कोण असतं ते. असं कसं सांगणार रवी? म्हणजे काहीतरी कुल्ली बिल्ली देणार रे. असं कसं कुल्लू बुल्लू देणार? नाही होऊ शकत हो. अरे वाचायला कोण जाणार आहे थिएटर पर्यंत सिनेमा बघायला? कवरा महाग पडतं 200 रुपयामध्ये. तर मंडळी नो आपले काय पैसे वर आलेले आहेत काय असला सिनेमा बघायला? काय 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 वाटतं का बरोबर? अरे फालतूगिरी बंद कर, व्यवस्थित प्रश्न विचारा. ते इंटरमीडिएट काहीतरी पाहिजे काय काय? इंटरनेट काय फालतू काहीतरी बरोबर पडाल तुम्ही. सॉरी तर मला सांगा तुमच्या बरोबर अजून कोण कोण पिक्चर मध्ये असणार आहे ते आम्हाला सांगायला आवडेल, म्हणजे ऐकायला आवडेल. नाही मला सांगायला आवडेल, तुम्हाला ऐकायला आवडेल ना. अच्छा कसं आहे माहिती आहे का, मला आनंद होता सांगायला की माझ्या हिरोईनचा रोल रसिका वेंगुर्लेकर करते. तरीही तुम्हाला आनंद होतोय? सॉरी प्लीज कंटिन्यू. हा तर आणि त्याच्यामध्ये एक वेगळं कॅरेक्टर आहे, हलगी वाजवणाऱ्याचं. फार वेगळं कॅरेक्टर आहे आणि फार वेगळ्या पद्धतीने करणार आहेत रोहित चव्हाण म्हणून. आणि एक बॉसचं कॅरेक्टर आहे. खरं 2च सीन होते, पण त्या माणसाने गोड बोलत बोलत डायलॉग वाढवले आणि मग पसरत पूर्ण सिनेमावर पसरला. कोण असेल बघू? अरे आपला वस्तारा समीर चौगुल्या टाकल्या. मला सांगतो एक सीन होता हिरोचा, तो त्याच्या बाथरूम मध्ये हिरो आंघोळ करत असतो. हा त्या सीन मध्ये घुसला, दरवाजा उघडून अरे मला वाटतं ऑफिसची केबिन आहे असं म्हणून एंट्री केली. तिथे पण दिसला तो. बरं स्वतःच्या डायलॉगची डबिंग केलंच. वरती पक्ष्यांचे आवाज, पंख्याचे आवाज, दरवाजाचा आवाज, कुकरच्या शिट्ट्या सगळ्यांचे आवाज काढले आणि फॉली आर्टरीच्या पोटावर पाय दिला त्या माणसाने. किमान समीर चौगुलेसाठी तरी हे पिक्चर बघायला पाहिजे. आम्ही काय उगाच होतो त्याच्यामध्ये.
नाही नाही तर मंडळी हो 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 आपण एक घेऊ एक छोटासा ब्रेक. तुम्ही बघताय आमचा शो ज्याचं नाव आहे टकली चकली प्रस्तुत कर्रम कुर्रम विथ अरुण कदम. तर रेडिओ ओनली वन ॲडिस क्वार्टर वन स्मॉल दुनिया टाइट है भाई. ऐका ना मी काय म्हणतो ते थोडं पिक्चर मधल्या गाण्यांविषयी विचारा ना. हा म्हणजे मी त्यात जी मेहनत घेतली त्याच्याबद्दल थोडे प्रश्न अरे विचारा ना. बाला मी ते सगळे विचारतो पण मला सांग ना ती कुणी कोण असतात. तुम्ही पिक्चर बघा ना, असं कसं सांगणार ना मी. अरे मी काय बोलतो सांग ना काय फरक पडतो आवरा तू सांग ना. असं नाही सांगता येणार, तुम्ही बघा पिक्चर. तुला आई लागतो तुझी शपथ वाचायला सांग तू काय व्हायची तरी करता मी कुणाला सांगत नाही बोलतो ना. अरे शपथ कसं घालताय तुम्ही एकदम. आई रक्त मी बोलताल कोणाला सांगणार नाही ना. आजी मी काय माझे काय फरक पडतो मी काय सांगतो काय गरज आहे माझ्या आजी पण मी काय सांगत नाही कुणाला काय काय बोललात तुम्ही. मी कुणाला सांगत नाही फालतूगिरी करू नका तुम्ही पचकन सांगून टाका. हे माईक बंद आहे का माईक. हा बंद आहे ना. अरे बाहेर गाणी चालली तुम्ही टेन्शन घेऊ नका. ऐका ना ऍक्च्युली ज्या मुलीच्या मी प्रेमात पडतो ना हा. ती खरं तर समोरच्या टीमला मिळालेली असते आणि ती माझा शेवटचा खून करते. ओके चिल्लापुरी आहेत हा. आणि बरोबर आहे. अरे ती रसिका वेंगुर्लेकर दुसऱ्या टीमला जाऊन मिळाली डाऊट पण येणार नाही रे. नाहीतर काय. हा. आता हास्य जत्रामध्ये बघा ना हा. म्हणजे समोरच्या टीमला स्क्रॅच अँड विन मध्ये काहीतरी मिळण्यासाठी ही स्किट करते माहिती आहे. तिचा पार्टनर बिचार प्रयत्न करतो, त्याला कळत नाही का आपलं स्किट पडतं ते, त्याला कळतच नाही, तो आपला मरतोय स्वतः एकटा. हो रे म्हणजे दिसायला ती खूप साधी आहे. हा. एवढंच व्हेरिएशन पुढे बोला. तर वेलकम माय शो. तुम्ही बघत आहेत RJ अरुण कदम तुमचं स्वागत करत आहे तुमचं टकली चकली ऐका ना, सगळं फालतू आहे, याच्यामध्ये काही घडत नाहीये. हे सगळं बंद करा, काही विनोद निर्मिती होत नाही. डायरेक्ट प्रश्नाला या ना, हे चकली फालतू वाटते मला, इरिटेट व्हायला लागलं सगळं गोष्टीचं. आणि इथं ओरट हे फालतू वाट डोकं देऊ बंद करा हे. आपण डायरेक्ट प्रश्नाकडे येऊ. तर मंडळीनो तुम्हाला सांगायला मला आवडेल की तुम्हाला समजा सिनेमा बघायचा कटाला आला तर तुम्ही पचकन घरी जा. तुम्ही महत्वाचं काम असेल तर तुम्ही पचकन घरी जा. म्हणजे ज्यांना इंटरव्ह्यूला जायचं असेल तर बिंदा जाऊ शकता कारण सिनेमामध्ये हिरोईनच खुनी असते. अरे सस्पेन्स का फोडलास तू. अरे शपथ किती जातात सस्पेन्स का फोडलास. अरे वाचारा मग सस्पेन्स नको फिरू काय. किती वेळ तो वाचारा वाचणार आहे सिनेमागृहात त्याला घरी जाऊ नको. अरे पण तू शपथ घेतली कशाला बोलू सस्पेन्स. अरे वाचाऱ्या मी सस्पेन्स फोडतो म्हणून तर लोक रेडिओवर मला ऐकतात ना. तुम्ही तिच्या आतला तुम्ही काहीतरी बोलता हो हो आमचा सिनेमा जरा एकला आहे तुम्हाला त्यासाठी जावं लागेल थिएटर मध्ये ये फालतूगिरी कशाला करायची. मी सांगते ज्याला यो सिनेमा फालतू आहे जायचं जा नाही तर नका जाऊ. तुमच्या फालतूगिरीमुळे लोक येणार नाहीत सिनेमा बघायला. अरे येणार नाही म्हणजे कशी येतात. अरे तुमची स्टोरी वाईट असली तरी चालेल पण हिरो चांगला असला पाहिजे. म्हणजे हिरो महत्वाचा आहे का नाही. आता कसे अशोक मामा म्हणजे त्यांच्यासाठी लोक सिनेमा बघायला जातात. हो, ते माहिती. हा? मी त्यांची किती पण स्टोरी फोडली तरी लोक त्यांच्यासाठी जातात कारण ते कॉमेडीचे बादशाह. तर आपण गाण्याबद्दल बोलूया. तर मला सांगा तुमचं गाणं म्हणजे गाण्याचं म्युझिक कुणी केलेलं आहे. ऍक्च्युली पिक्चरमध्ये गाण्याला चाल आहे ना आमिर हडकरने लावली पण मग नेहा ठाकूरने वेगळ्या चालीमध्येच ते गाणं म्हटलं. त्यामुळे दोघेही कन्फ्युज आहेत नक्की कुठली चाल घ्यायची ती. मी पण कन्फ्युज आहे नक्की कोणाची चाल सांगायची. पण एक छोटंसं गाणं आहे छोटासा दिल हे गाणं जास्त सध्या सोशल मीडियावर खूप गाजतंय. वा वा वा. तर हे छोटंसं दिल हे अच्छा ऍक्च्युली छोटंसं हिरो असं गाणं असतं तर जाम मजा आलं. पण हरकत नाही छोटंसं दिल या गाण्यावर अंशू म्हणजे डान्स करणार आहे. हे माकडा रेडिओवर कोण डान्स करतं काय. वसर्या गाण्यावर तू डान्स करणार रेडिओवर लोक बघणार आहे. तर ह्याला आरजे कोणी केला असं असतं काय कधी. 2-4 स्टेप मारणं संपून टाक सगळे इकडे. असं कसं संपवणार. अरे तुम्ही ठरवून करताय सगळं. बंद करा इंटरव्ह्यू. तर इंटरव्ह्यू आता संपत आलेला आहे. हो तुम्ही प्रॉमिस केल्याप्रमाणे प्रोजेक्ट टकली चकली यांच्या प्रमोशनसाठी तुम्ही टक्कल चॅलेंज केलेलं आहे. मी काय केलं कळलं ना. अरे वसारे असं काय बोलतोस. तुम्ही या प्रायोजकांना सांगितलेलं आहे की मी टक्कल करणार आहे म्हणून. मी सांगितलं होतं कळलं ना तुम्हाला. अरे वसाऱ्या तसं प्रॉमिस केलंय म्हणजे प्रोड्युसर मला बोलला त्याच्या मुलं तो इकडे तुला प्रमोशनला बोलवलेलं आहे. मला काय बोलवलं त्याच्यामधलं. ज्याला नाही तू प्रॉमिस केलंय म्हणजे एक प्रॉमिस केलेला मी बोलवतो.
घरी आला. हे बघा ना, ऐका माझा ऐका ऐका ना हो, ऐका ना. हो त्याला सांगा ना हो. माझा ऐका. क्या बात आहे! वा वा जबरदस्त. आम्हाला हा अर्ज खूप आवडलाय, पण कधीही कोणाच्याही वाट्याला असा अर्ज येऊ नये रे देवा. पण मस्त धमाल झाला परफॉर्मन्स, सुपर्ब. अशोक मामा, तुम्ही आता हे प्रमोशन पाहिलं, तिथे एक धमाल अर्ज बघितलात. आम्हाला असं कळलं की तुम्हालाही प्रमोशनला जायला फार आवडतं. तुम्ही याच्यावर जरा प्रकाश टाका. हे असलं प्रमोशन. वा अंशुमन वा. काय असतं, कॉमेडी ही नुसती कॉमेडी करण्यासाठी नसते, त्यात कॅरेक्टर केली पाहिजे. मुळात तुझं आता जे करणं होतं हे कॅरेक्टरला धरून होतं सगळं, आणि कॅरेक्टरला धरून त्याचे जेवढे भाव असतील ते सगळे तू भाव आत्ता दाखवलेस. म्हणजे खरं म्हणजे मी तुला सॅल्यूट करायला पाहिजे. कोण आहे हे सगळं ठरवणारा? याला कोणी केलं आहे आर्य? पण छान तू सादर करतोस ते, म्हणजे वादातीत आहे, वादच नाही. फारच छान करतोस. मला नेहमीच तुझा परफॉर्मन्स आवडत आलेला आहे. थँक्यू. आणि तू, त्यामुळे तुम्हाला दोघांना धरून हे जे स्किट केलं आहे हे फारच आयडिया फार छान आहे, कोणाची असेल ती. आणि मला एक चांगलं तुम्ही स्किट दाखवलं त्याबद्दल धन्यवाद. आमचं नशीब आहे की आम्ही अशा रेडिओ सेंटरवर प्रमोशनसाठी आलेलो नाही आहोत. आम्ही चांगल्या ठिकाणी प्रमोशनसाठी आलो आहेत. आणि अरुण, मी तुला काय बोलू, मला तू पहिल्यापासूनच खूप आवडतोस. आणि आता तुम्ही इतकी धमाल केली होती, माझ्या खरंच हसून डोळ्यात पाणी आलं होतं. खूप छान. असेच सारखे सारखे आम्हाला हसवत राहा. थँक्यू. ओ हो हो हो, थँक्यू सो मच. व्हॅक्यूम क्लीनर ह्या नाटकाच्या निमित्तानं अशोक मामा आणि निर्मितीताई हे दोन दिग्गज कलाकार एकत्र आलेले आहेत. या दोघांना एकत्र काम करताना बघणं आपल्या सगळ्यांसाठीच पर्वणी आहे. पण मला तुम्हाला विचारायचं आहे की हे नाव फार अजब आहे नाटकाचं, व्हॅक्यूम क्लीनर. तुम्ही काय क्लीन करणार आहात? अर्थातच व्हॅक्यूम, माणसाच्या आयुष्यामध्ये जी व्हॅक्यूम आहे, माणसाच्या आयुष्यामधली जी एकंदर धूळ जमा झालेली आहे, त्याच्या विचारांची किंवा त्यांच्या रिलेशन्सची ही धूळ साफ करण्यासाठी ते एक म्हणजे असं प्रतीक असं आहे ते नाव. चिन्मयने नाव दिलं हे एकदम त्या कथेशी अगदी फिट बसतंय. हा एकंदर जो त्या एका कुटुंबाच्या आयुष्यात जो एक आमूलाग्र बदल घडवणारा असा एक यंत्र आहे ते व्हॅक्यूम क्लीनर. ते काय ते तुम्ही तिकडे बघा, म्हणजेच तुम्हाला कळेल. वा वा, खरंच इंटरेस्टिंग नाव आहे. एका वर्तमानपत्रात नाटकाचं समीक्षण आलंय, त्याच्यात त्यांनी जसं दिलंय, नात्यांमधली जळमटं साफ करणारं व्हॅक्यूम क्लीनर. हा 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 हा. तर ते खरंच तसं आहे की बऱ्याचदा ना जसे दिवस जातात तशी काही पोकळी निर्माण होते आपल्या विचारांमध्ये, आपल्या नात्यांमध्ये. ती पोकळी जी असते ती साफ करणं हे या व्हॅक्यूम क्लीनरचं काम आहे. म्हणजे जसं आपण आपल्याकडचे घरातले व्हॅक्यूम क्लीनर जसे पोकळीत घालून सगळीकडची धूळ जमा करतो, तसं याचं काम आहे. पण ते तेवढंच नाही आहे, त्याच्यात एक गंमत आहे, त्याच्यात एक ट्विस्ट आहे. तो ट्विस्ट काय आहे हे बघायला नाट्यगृहात या. येस, त्यामुळे मी सगळ्यांनाच रिक्वेस्ट करते, आम्ही सगळेजण नाटक बघणार आहोत, तुम्ही देखील व्हॅक्यूम क्लीनर हे नाटक नक्की बघा. थँक्यू सो मच. तर मंडळी, आठवला? येस, आपला कोकणातला चॉकलेट बॉय अर्थात शेंद्रू गानू देवलेकर. नेहमीच अतरंगी प्रयोग करणाऱ्या या शेंद्रूनं बघूया यावेळेस कुठला नवा उद्योग करायला घेतलाय. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया कोकणातल्या रंगभूमीच्या दोन लेकरांचं, अर्थात प्रथमेश आणि श्रमेश यांचं. झाली आले आले फुफ्फुसांची वेल्डिंग करून घेतली. आला 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 तरी म्हटलं अजून आला कसा नाही, वसडीचा कॉल आला. हॅलो, काय पोचलो मी. हा हा, आधी काय त्या दोनावर आहे ना खिचलून घे.
काय तर थोबाड उसकटून घे आणि तुझं झालं की सांग मला काय ते हा झालं आता सांग विनय परुले करायला 12 पोर झालं त्या वसाड्याला विचारता कामावर कधी जातो मग मी आला त्याला विचार अजून काही एकट्याची ग्रामपंचायत तयार करतोय वासाडा मी आला हो धरणात पाणी कमी आहे डॉक्टरला सांगून त्याची कायमची वेल्डिंग करून घ्या आता पुढच्या वर्षी 13वा झालं तर तुमची झेरॉक्स करतो सगळ्यांची मिळवून हे पण खिदलू नकोस मी हो त्या विना परुला काय कामं नाहीत तर मंडळी ओलगली वाजलेच फवाडावर 12 वाजले ओलगली नाही वाटतं माणूस की शिल्लकच राहिलेली नाही मेल्याकडे सांगून देतो माझं नाव शेंद्रू गानू देवलेकर काय समजलं कोकणचा हँडसम हिरो मूल मुद्दा काय आहे माझा शेजारी आहे ना माझ्या TV नाही तर त्याच्या बाथरूमच्या भोकामधनं मी मॅच बघत होतो तर त्यानं काहीतरी वेगळाच अर्थ काढला आणि जो मला लोलवला नाही सगळा तेव्हाच मी ठरवलं 4 चौघात ह्यानं माझी इज्जत काढला नाही आता मी ना डायरेक्ट TV नाही डायरेक्ट चॅनलच काढतो काय समजलं डायरेक्ट चॅनलच काढतो पण काय आहे माझी छाती आहे चिमूटभर आणि विषय आहे थोडासा जड म्हणून म्हटलं मुंबईसनं ताडगडी घेऊया तर त्या मुंबईचा ताडगडी बोलवलाय पण त्या झेमण्या आलाय ना हेल्पट कुठे सायलेन्स हॅलो हा काय TRP आला आपल्या सिरियलचा 16.1 ओ माय गॉड नाईस 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 काय केलं होतं आपण गेल्या आठवड्यात नवऱ्याने बायकोला अंधारात ठेवून गर्लफ्रेंडला प्रपोज केलं ओ माय गॉड थांबा थांबा या आठवड्यात आपण काहीतरी वेगळं करूया मला सुचू दे आधी ट्विस्ट करूया बायको नवऱ्याला अंधारात ठेवून गर्लफ्रेंडला मारते असं करूया अरे दाद्या ट्रॅक्शन येईल काय करतोय बाबा एक मिनिट फोन ठेवा ओके अरे या फोनवर कुणाच्या सुपाऱ्या फोडल्यास तू EP आहे ना मी चॅनलचा सिरियलचा प्लॉट जरा ट्विस्ट केला काय सिरियलचं नाव काय सवत आली धावत हा बाय तुम्ही माझं नाव आहे शेंद्रू गानू देवलेकर कोकणचा चॉकलेट हिरो कळलं काय इंटरेस्टिंग आहे तुझं नाव माझं नाव गर्मजेष्टिया मर्सेंडिया EPM हे नाव आहे गर्मजेष्टिया मर्सेंडिया या कोकणात घ्यायला गेलं तर संध्याकाळ होईल यालास पोरांच्या जिभेचा तुकडा पडतील रस्त्यावर आपण एक काम करूया तुझा बारसा करूया नवीन नाव ठेवूया काय कोकणात सोबत असं काय एक काम करूया तुझं नाव आजपासून तुझं नाव झिंग्या होद्रेकर झिंग्या होद्रेकर एक मिनिट तुम्ही माझं नाव का बदलताय अरे आता बघ शेंद्रू मराठी चॅनल आहे ना बरोबर शेंद्रू मराठी चॅनल त्यामुळे त्याचं नाव तुला शोभल चॅनल हेड होणार आहेस तू चॅनल हेड हा EP पासून चॅनल हेड हा EP पासून चॅनल हेड काय म्हणायला सगळं सेमच असतं कामं पण सगळी सेमच असतात काय वेगळं नसतं अहो पण मी खुश झालं खुश एक मिनिट मला एक फोन करू दे एक मिनिट हॅलो सर कामात आहात का थोडं बोलायचं होतं एक टकल्या ऐकून घ्या तू असशील चॅनल हेड तुझ्या चॅनलचा आता मी पण चॅनल हेड झालोय काय तुमच्या चॅनलचं नाव शेंद्रू मराठी खणूया कोकणची माती शेंद्रू मराठी या चॅनलचा मी चॅनल हेड झालोय कळलं ना जास्त बोलू नको माझ्या वाटेला येऊ नको हा फोन मध्ये घुसून कानाखाली मारेन बोल चल सर मी तुमच्या चॅनलचा चॅनल हेड तर आपण आता प्रोसेसला सुरुवात करूया आपण काय करूया पहिलं चॅनलमध्ये बेसिक असतात 2 गोष्टी एक म्हणजे दिग्दर्शक आणि लेखक आणि ओ माय गॉड ओ सर संधी समोरच आहे सर आपण प्रसाद ओकना दिग्दर्शक म्हणून घेऊया का आणि मग काय भिका मागायच्या चांगले दिग्दर्शक आहेत ते अरे त्यात मोठे दिग्दर्शक आहे म्हणूनच म्हणतो दबडीची नाही कमाई जो रुपयाचा नैवेद्य होईल सगळा कळलं काय म्हणजे सर हे बघ आता ते सिरियल डिरेक्टर करणार बरोबर डिरेक्ट करणार बरोबर त्याच्यामध्ये ते काम पण करणार हा करतील म्हणजे माझ्या अख्ख्या चॅनलचं बजेट त्यांच्या घरात जाणार कळलं काय आणि जर परत उरेल तर फेडण्यासाठी आपण दोघांनी काही किडण्या विकायच्या ठीक आहे सर दिग्दर्शकांचा विषय आपण बाजूला ठेवूया सर लेखकांचं काय करूया आपण आपल्याला लेखक पण लागतील मग आपण काम करूया कोकणातला अन्या मसूरकर घेऊया अन्या मसूरकर प्रसिद्ध लेखक आहे का कोकणात मोठा लेखक आहे मोठा पहिलीपासून नुसता लव्ह लेटर लिहितोय सगळ्या पोरीना काय
रत्नागिरीला अर्ध्या पोरी संपवल्या सगळ्या लव्ह लेटर लिहून पण कुणी पण दिला नाही त्याला कुणी रिस्पॉन्स कधी. ठीक आहे असेच आपण एक 4-5 लेखक लागतील पण सर आपल्याला. हा सर त्याला काय प्रॉब्लेम नाही. ब्रेकअप झालेली सगळी पोरं लेखन टीम मध्ये घेऊ. वासाड्यात तसंही मुतारी संडासा लिहत असतात आपण कागद लिवायला देऊ काय. ठीक आहे सर चालेल. हे लेखनाचं वगैरे सगळं झालं पण त्याच्या आधी आपल्या चॅनलचं एक शेड्युलिंग करावं लागेल. हा. म्हणजे सकाळी कुठला प्रोग्राम, दुपारी कुठला, रात्री कुठला. आपण न्यूज वर जाऊया. न्यूजसाठी ना सर विश्वसनीय सूत्र लागतं सर. मग विश्वसनीय सूत्र आहे की माझं कोकणात. कोण? माझं मंगलसूत्र. तोच माझा विश्वसनीय सूत्र. म्हणजे तुमची बायको. मग काम काय दिवसभर पातेलीवर भात खायचा, चटेरी पटेरी गाऊन अंगावर घालायचा आणि गावात फिरून माहिती काढायच्या. तुझं काम काय आहेत? मी आला हो. तुमचं सजेशन चांगले आहेत सर पण ते आपल्याकडे नाही चालणार. हे बाहेर वर्कआउट होईल बाहेरच्या देशात. म्हणजे कुडाळ, सावंतवाडी तिथे वर्कआउट होईल. तर इथे आपल्याला काहीतरी वेगळं करावं लागेल. म्हणजे काय करूया माहिती सर आपल्याला ना चॅनलचा बेसिक पाया काय असतो तर सिरियली. तर सिरियल भारी आणावे लागतील. मग सिरियल माझ्या डोक्यात आहे की हाय इथं मी रचून ठेवले. आठवलं लांबो 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 आठवलं. काय माहितीये काय कोकणात ना माडावर चढणाऱ्या माणसाची गोष्ट करायची. नाव पण सुचलंय मला. काय? चढता चढता चढतंय की. चढतील ना सगळे. म्हणजे TRPचे आकडे चढतील ना या सिरियल. अरे एवढं वर चढतील ना की आपल्याला दिसायचं पण नाही. कळतंय काय सर अशाने आपला चॅनल दिसायचं नाही लोकांना. माहितीये का तुम्हाला. असं नका करू सर. मी नोकरी सोडली हो तुमच्यासाठी. डायरेक्ट तुझ्या केबिन मध्ये जा आणि थंड हो आणि विचार कर. नशीब ती केबिन तरी बनवलाय. कुठे आहे केबिन ते सांगा. जा हे टमरेल घे आणि डायरेक्ट सरळ रस्त्याने नदीच्या किनाऱ्यावर जा. तिकडे नदीच्या काठावर जाऊन बस. तिकडे जाऊन काय करू. अरे कोकणात सगळ्या डेव्हलपमेंट नदीवरच होतात. काय फालतू गिरी आहे हो. मी नाही ना तुमच्या कोकणात बिकणात. अरे तर मी चाललो. अरे काय करतोस काय. जरा थांब. मस्त झाला परफॉर्मन्स. सुपर. विचारूया हास्य रसिकांना त्यांना कसा वाटलाय परफॉर्मन्स. सई. हे खूपच आवडतं कॅरेक्टर आहे आमच्या सगळ्यांचंच आणि हे कॅरेक्टर आलं की धमाल मस्ती कोपरखळ्या हे सगळं आपसूक येतं त्याच्याबरोबर आणि ते खूपच आवडतं मला पर्सनली. अशीच छान छान स्किट्स अपेक्षित आहेत. कोकणातली ही लेकरं प्रसादरावांना कशी वाटली. मला एक प्रामाणिकपणे सांगायचं वाटतं श्रमेश की जेव्हा कुठल्याही भाषेचा लहजा घेऊन आपण त्याची मदत घेऊन जेव्हा एखादं स्किट प्रेझेंट करतो तेव्हा ते पर्टिक्युलर त्या भाषेच्याच माणसांना कळेल असं न होता ते सगळ्या महाराष्ट्राला कळायला हवं आणि त्याकरता थोडासा स्पीड कमी केला तरी हरकत नाही असं मला वाटतं. थोडंसं त्याच्याकडे लक्ष द्यायला हवं असं मला प्रामाणिकपणे वाटतं आणि पुढच्या स्किटमध्ये तुम्ही ते अंमलात आणाल अशी खात्री वाटते. अशोक मामा, निर्मितीताई, आम्हा सगळ्यांनाच ठाऊक आहे की तुम्ही अतिशय निवडक प्रोजेक्ट्स करता. भूमिकेच्या बाबतीत तुम्ही दोघेही अतिशय चूजी आहात. तर आम्हाला व्हॅक्यूम क्लीनर ह्या नाटकातील तुम्हा दोघांच्याही भूमिकांविषयी जाणून घ्यायला फार आवडेल. किती सिनेमे केले, सिरियल्स केल्या ना तरी नाटक ते नाटक असतं. आणि नाटकात एखाद्या अभिनेत्रीला काय हवं असेल, एखाद्या विनोदी अभिनेत्रीला काय हवं असेल तर समोर एक विनोदाचा महामेरू उभा आहे आणि त्याच्यासमोर मला स्वतःचा कस आजमवायला मिळतो आहे. आपण करू शकतो आहे का हे मला चाचपडून बघायला मिळतं आहे. यासारखी सुखाची गोष्ट दुसरी कुठलीही नाही. त्यामुळे हे नाटक मी खूप एन्जॉय करते. खूप छान वाटते मला अशोक मामांबरोबर काम करताना आणि खूप शिकायला मिळतं आहे मला. वा वा वा. धन्यवाद धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. माझी काहीशी गोष्ट अशीच आहे. फार सुंदर स्क्रिप्ट इतकं लिहिलेलं आहे की डायलॉग्स असावेत तर असे. चिन्मयने अतिशय म्हणजे विचारपूर्वक आणि छान लिहिलेलं नाटक आणि त्यात परत एक अशी थोडीशी क्लृप्ती आहे त्यात डायलॉग्समध्ये. ती सांभाळायला पाहिजे आणि ती इतकी विचारपूर्वक लिहिलेली आहे की तुम्ही ते नाटक बघाल तेव्हा तुम्हाला कळेल निश्चित. म्हटलं कोण आहे माझ्याबरोबर. निर्मिती सावंत. अरे बापरे. म्हटलं फारच छान. कारण ती काहीही म्हणू कितीही काही म्हणू पण सध्या कॉमेडीमध्ये जेवढ्या बायका आहेत त्यात तिचा पहिला नंबर लावतो मी. वा वा वा. आणि दुसरा नंबर मी लावतो
विशाखाचा. हाय हाय क्या बात आहे ह्यूज कॉम्प्लिमेंट. या मुलीकडे पण स्पॉन्टेनिटी आहे. परत माझ्याबरोबर माझे आणखी 3 शिलेदार आहेत, 4 शिलेदार आहेत, खरं म्हणजे 3 इकडे उपस्थित आहेत. एक आमचा सागर खेडेकर, जो माझा त्यात जावई आहे. प्रथमेश चेऊलकर, तो माझा मुलगा आहे त्यामध्ये. आणि तन्वी पालव, एक चुलबुली हसीना असं म्हणतो त्याला, हाय हाय. असा एक मजेदार रोल तिने केलेला आहे नाटकामध्ये. या दोघांनी पण फार सुंदर केलेलं आहे. या मुलाचा, प्रथमेश चेऊलकरचा एक विशिष्ट एक एक गुण आहे, भाग आहे, तो तुम्हाला स्टेजवर बघायला मिळतो आणि तुम्ही अक्षरशः म्हणजे चक्रावून जाता त्याच्यात. हे नाटक तुम्ही जरूर बघा. आता मी काय बघा काय सारखं म्हणाल, तुम्ही बघणारच आहात मला माहिती आहे. थँक्यू व्हेरी मच. तर मंडळी, कार्यक्रमात वेळ झाली आहे निरोपाची. पण हास्य जत्रेचा हा दरबार उद्याही भरणार. कॉमेडीच्या या मंचावर रथी महारथी दंगा घालणार आणि जोडीला पाहुण्यांबरोबर गप्पा सुद्धा रंगणार. तेव्हा भेटूया उद्याच्या भागात रात्री 9 वाजता. घेऊन येऊ तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा.